घणसोली येथील हुतात्मा जगदीश पाटील मित्रमंडळ आयोजित ओव्हर आर्म 3 दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। अंतिम क्रिकेट सामन्यात प्रथम विजेता संघ म्हणून हेमंत स्मृती क्रिकेट संघ घणसोली कोलीवाडा यांना रोख 30,000 रुपये आणि चषक यांना पारितोषिक देण्यात आले। घणसोली कोलीवाडा येथील हुतात्मा जगदीश पाटील मैदानात या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन सोहळ्यासाठी परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे, घणसोली गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील, माजी नगरसेवक दीपक पाटील आदी उपस्थित होते। द्वितीय पारितोषिक धरती कला क्रिकेट संघाला रोख 15,000 रुपये आणि चषक व तृतीय YP11 क्रिकेट संघाला रोख 7,500 आणि चषक अशी पारितोषिके देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, परिवहन समितीचे माजी सभापती दिलीप म्हात्रे, विवेक सिंग, समाजसेवक रुपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम विजेत्या क्रिकेट संघाला रोख 30,000 रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात आले। उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना आकर्षक पारितोषिके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी हुतात्मा जगदीश पाटील मित्रमंडळासह त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली। हे 3 दिवसीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी एकच गर्दी केली होती। हुतात्मा जगदीश पाटील आणि हुतात्मा संतोष गुप्ता यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे ह्या क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं आहे। ह्यामध्ये घणसोली गावातील 16 संघ आहेत आणि आपण आता सध्याचं बघतो की सध्या मोबाईलच्या आहारी भरपूर मुलं गेलेली आहेत, हे तरुण मुलं, आणि मैदानी खेळाचं फार कमी मुलं असे आहेत की मैदानी खेळामध्ये सहभाग घेतात। आणि या मंडळाच्या माध्यमातून ही तरुण जी मुलं आहेत, जे नवीन जनरेशन आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून केलं आहे। जगदीश पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं आहे। या मंडळाच्या सर्व सदस्यांचं कौतुक करेन आणि त्यांना अभिनंदन करेन की हे चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि हुतात्मा जगदीश पाटील आणि संतोष गुप्ता यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम आहे आणि त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं जे गावाप्रती जे असलेलं प्रेम हे सतत लोकांच्या स्मरणात राहील, यासाठी त्यांचं स्मरण व्हावं यासाठी या आयोजन आहे। आणि या मंडळाचं कौतुक आहे आणि आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो।
आणि ह्या टुर्नामेंटसाठी आणि या स्पर्धेसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सुमारे 24 संघांनी सहभाग घेतलेला आहे. दरवर्षी ही स्पर्धा राबवली जाते. खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी, त्यांच्या खेळाला वाव देण्यासाठी इथे सर्व खेळाडूंना आमंत्रित केलं जातं आणि मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा पार पाडली जाते. हे हुतात्मा जगदीश पाटील जे आहेत ते आमच्या संग्राम मित्रमंडळाचे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संघाचं नामकरण करून त्यांचं हुतात्मा जगदीश पाटील स्मृती असं संघाचं नाव ठेवण्यात आलं आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तसेच हुतात्मा पत्करलेल्या संतोष गुप्ता आणि जगदीश पाटील या दोघांच्या स्मृतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तसेच सर्व खेळाडूंना आम्ही स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा देत आहोत आणि आम्हाला असंच सहकार्य करावं. तसेच उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे हुतात्मा जगदीश पाटील मित्रमंडळातर्फे मी धन्यवाद व्यक्त करत आहे. हुतात्मा जगदीश स्मृती मित्रमंडळातर्फे वर्ष 10वे घनसोली अंतर्गत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा जगदीश स्मृती मित्रमंडळ हे घनसोली गावातील 10 वर्ष झालेले आहेत की ते लगातार 10 वर्षापासून हुतात्मा जगदीश स्मृती क्रीडांगण मैदानावर क्रिकेटचे आयोजन करत आहेत आणि हे 10 वर्षापासून सुंदर आयोजन करत आहेत. यांना आमच्याकडून घनसोली देवस्थान संस्था गावकी व घनसोली ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा.